Hi everyone, this is Bhavna and I welcome you all to Namaste England. Hello! वेलकम टू डे 3 ऑफ स्वित्झर्लंड ट्रिप. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही केली झ्युरिकवरून आणि आम्ही गेलो लुसनला. ती होती ट्रेनची जर्नी जवळपास 1 तासाची. 1 तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहेत लुसन स्टेशनला. लुसनला आल्यानंतर सगळ्यात पहिला स्पॉट आम्ही बघितला तो म्हणजे चॅपल ब्रिज. आणि ट्रेन स्टेशनच्या अगदीच 5 मिनिटाच्या वॉकवरती चॅपल ब्रिज आहे. आणि हा जो चॅपल ब्रिज आहे तो 14th सेंचुरीमध्ये कन्स्ट्रक्ट झालेला आहे आणि पूर्ण वुडनचा आहे. आणि युरोपमधला वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रिजमध्ये याचं नाव आहे. आणि ब्रिजमधला वॉक हा एकदम युनिक कल्चरल वॉक वाटतो, कारण इथे इतक्या सुंदर आणि जुन्या पेंटिंग्स लावलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर त्याची हिस्ट्री पण लिहिलेली आहे. सो 17th सेंचुरीच्या पेंटिंग आणि लुसनची जी काही हिस्ट्री होती ती सगळी तुम्हाला इथे बघायला मिळते. सो ते वाचत वाचत तुम्ही इथून जाऊ शकतात. त्याचबरोबर इथे असे छोटे मोठे गिफ्ट शॉप्स पण आहेत. सो ते पण एक वॉक करताना थोडासा तुम्ही स्टॉपवर घेऊ शकतात, गिफ्ट शॉप्स बघू शकतात, असं आहे. आणि ब्रिज क्रॉस करून आम्ही जसंच बाहेर निघालो तर आज इथे फार्मर्स मार्केट लागलेलं होतं. सो आम्हाला हे पण बघायला मिळालं. हे मार्केट प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी असतं आणि या मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेशली ग्रोन व्हेजिटेबल्सपासून तर इथल्या ट्रेडिशनल स्वीस डेलिकसीज बघायला मिळतात. त्यात हा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात चीज फॉन्डो. स्वित्झर्लंडचं दूध सगळ्यात बेस्ट दूध असतं आणि खूप क्रीमियर असतं, त्यामुळे इथलं चीज पण खूपच छान असतं. आणि अशा प्रकारची चीजचे इथे दुकानं फार लागलेले होते. ते इथे हे डिहायड्रेटेड मँगो, जे सुकवलेले मँगो असतात ते बघितले आणि त्याचं प्राईस बघितलं तर 200 ग्रॅमला 8 पाऊंड लागत आहे, म्हणजे 800 रुपये. सो फार्मर्स मार्केट फिरायला आम्हाला जवळपास अर्धा तास लागले. जाताना आम्ही थोडे फ्रूट्स घेतले, सो ऑन द गो आम्हाला ते खाता येतील म्हणून. आणि हे आहेत वाईल्ड मशरूम्स. आणि फार्मर्स मार्केट क्रॉस केल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे ओल्ड टाऊनमध्ये. एका साईडला इथे तुम्हाला ब्रिज दिसतोय आणि दुसऱ्या साईडला आहे ते ओल्ड टाऊन. तर ह्या ओल्ड टाऊनमध्ये फिरताना इथे असलेल्या नॅरो स्ट्रीट्स आणि इथे असलेल्या कलरफुल बिल्डिंग्स बघायला फार छान वाटतं. आणि तिथे असलेल्या प्रत्येक बिल्डिंगच्या इथून जाताना काहीतरी छान नवीन काहीतरी दिसतं आहे आपल्याला, असं वाटतं. आणि इथे असलेले गिफ्ट शॉप्स तर फारच अमेझिंग होते. तर वन ऑफ द गिफ्ट शॉप्स जे आम्ही गेलो होतो ते मी तुम्हाला दाखवते आता. तर ह्या गिफ्ट शॉप्समध्ये तुम्ही बघाल इथे किती वेगळ्या प्रकारचे वॉचेस लावलेले आहेत आणि खूप छान सगळं कलेक्शन खूप छान होतं. ओल्ड टाऊनमधून वॉक करत असताना विहानने केलेल्या गमती जमती तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्याचसोबत आता ही तुम्हाला दिसतंय ती आहे लाईव्ह बेकरी. ओल्ड टाऊनमधून बाहेर आल्यानंतर आता आम्ही लुसनवरून चाललो आहे ते क्रियान्सला बाय बस. आणि ही होती 15 मिनिटाची जर्नी.
आता क्रियान्सला आल्यानंतर आम्ही इथून जाणार आहोत पिलाटसकडे आणि जिथून आम्हाला माउंट एक्सकर्शन करायचं आहे म्हणून. तर त्या स्पॉट तिथपर्यंत जाण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटाचा वॉक होता. आणि पिलाटस कोलमला आल्याशिवाय लुसनची जर्नी कंप्लीट होऊच शकत नाही, म्हणूनच आम्ही आता इथे आलेलो आहे. आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला केबल कार्सने जावं लागतं. जवळपास 2100 मीटरच्या हाईटवरती ते आहे. आपण कशात बसलोय? याला काय म्हणतात माहिती? गंडोला. काय? गंडोला. विहान इज सिटिंग इन गंडोला. बुम बुम. कुठे चालली तू वरती? स्काय मध्ये चालली? विहान तर गंडोला मध्ये बसला. मजा येते तुला? क्लॅपी कर ना मग तिला. त्या आलं ना. कर 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 कर. ओ किती बघ. काव बघ. काव बघ. जवळपास 20-25 मिनिटामध्ये वरती पोहोचतो आणि तिथे पण 3 डिफरंट स्टेशन्स आहेत. सो आम्ही जे सेकंड स्टेशन होतं फ्रॅगमेंटस तिथे जाणार होतो. आणि तिथे जाताना तुम्हाला हे खूप छान असे पॅनोरमिक व्ह्यूज मिळतात अबाउट स्विस ॲल्प्सचे आणि त्याच्यानंतर लेक लुसन. आता स्विस पास घेतलेला असेल तर पिलाटसला जाण्याचा जो एक्सपेन्स आहे तो हाफ होऊन जातो. 50% डिस्काउंट मिळतो यात. तर इथे वरती पोहोचल्यानंतर तुम्हाला इथे डिफरंट ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतील. तर खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहे. सो जितकं लवकर तुम्ही याल तितका तुम्हाला जास्त गोष्टी करता येतील. काय विहान? पाणी आहे? मम्मा आहे. हा छपक छपक कर. सो आता टॉप ऑफ द माउंटेनला जाण्यासाठी तुम्हाला 2 वेज असतात. एक तर तुम्हाला कॉगविल ट्रेन घेता येते किंवा मग तुम्ही सिनिक गंडोला राईड करत जाऊ शकतात. तर इथे आम्हाला गंडोला राईडचं ऑप्शन होतं जे आम्ही घेतलं आहे. आता टॉप ऑफ द माउंटेनला पोहोचलो आणि तिथून बाहेर निघत असताना हा एक मॅप दिसला. त्यामध्ये 3ही स्पॉट्स हायलायटेड आहेत. पहिला होता क्रियान्समर्ग जिथे आणि दुसरा होता फ्रॅगमेंटस जिथे आम्ही थांबलो होतो. त्यानंतर ते थर्ड आहे इसेल, तिथे आम्ही आत्ता आहोत. वरती आल्यानंतर तिथे कॅफे पण आहे आणि गिफ्ट शॉप्स पण आहेत. आणि दिस इज द व्ह्यू. हा आहे टॉप ऑफ द माउंटेनचा व्ह्यू. इथून तुम्हाला बाहेर बघितल्यानंतर स्नो कवर्ड माउंटेन्स आणि क्लाउड्स
सगळं दिसतंय आणि खूपच म्हणजे डोळ्याने बघायला तर अजूनच सुंदर होतं. तर 2 वेजने लोक इथे येतात. पहिला आहे जो मी तुम्हाला दाखवला केबल कारने येण्याचा. दुसरा वे आहे लोक इथे हायकिंग करत येतात. सो असे खूप हायकर्स आम्हाला इथे दिसले. तर आम्ही आल्यानंतर अर्धा तासाच्या आतच वातावरण फार खराब झालं आणि अचानकच थंडी वाढली आणि जे क्लाउड्स होते ते असे खाली दिसायला लागले आणि फार असं अंधुक वातावरण झालं होतं. चांगलं काही म्हणजे व्ह्यू पण एवढा छान दिसत नव्हता. सो आम्ही आता परत पुन्हा जाणार आहोत त्या गंडोलाने सेकंड स्टेशनला विच वॉज फ्रॅगमेंटस आणि तिथे आम्ही जाऊन टोबॅगन राईड करणार आहोत. आणि हा आहे लेक लुसनचा व्ह्यू जो आम्हाला वरती जातानाही दिसला आणि खाली येतानाही दिसला. सो हे असे सिनिक व्ह्यूज बघत जाताना खूपच छान वाटत होतं. त्याचबरोबर आता तुम्हाला जिथे एक छोटा वेवी पाथ दिसतोय तो आहे टोबॅगनचा पाथ. सो आम्ही तेच ती टोबॅगन राईडच करायला आता वरती जातोय. पप्पाला हाय कर रे. चला ही होती टोबॅगन राईड आणि त्यामध्ये एक लिव्हर होता जे मागे ओढलं की फास्ट जातं, स्पीड वाढते आणि पुढे केलं की त्याचा ब्रेक लागतो असं मेकॅनिझम होतं. पण विहान लहान असल्यामुळे आम्हाला अलाऊ नव्हतं जाणं विहानला घेऊन. सो एकाला थांबावं लागलं आणि त्यांना ती राईड करता आली. फार अमेझिंग राईड होती ही आणि जाताना येताना तुम्हाला इथले असलेले सिनिक व्ह्यूज बघायला मिळतात आणि राईडचा कॉस्ट अराऊंड 900 रुपये होता. आणि आफ्टर दिस राईड आता आम्ही घरी जातो आहे. सो घरी जाताना फारच गर्दी झालेली होती, खूप मोठी क्यू होती आणि हे सगळ्यांना त्या गंडोलाने खाली जायचं होतं. सो आमचा नंबर येईपर्यंत जवळपास अर्धा पाऊण तास लागला. आम्ही तोडून देऊ का तुला? तोडून खा.
आता क्रियान्सवरून जातोय आम्ही लायन मॉन्युमेंटला बाय बस. अराऊंड 20 मिनटं लागले तिथे जाण्यासाठी. आणि बस स्टॉपवर उतरल्यानंतर एक जवळपास 5 मिनटाचा वॉक होता. आणि आम्ही आता पुन्हा लुसनला आल्यानंतर इथे लायन मॉन्युमेंट आहे, जे 1792मध्ये बनलेलं आहे, फ्रेंच रिव्होल्युशनच्या पिरियडमध्ये. मी आलो तेव्हा इथे रिस्टोरेशनचं काम चालू होतं. तर हे एका सिंगल सँडस्टोनच्या रॉकवरती कार्विंग करून बनवलेलं आहे आणि खूप फेमस आहे हे पण. सो जे पण लुसरला येतात ते बघतात. आणि खूप लांब नाही आहे स्टेशनपासून. सो तुम्ही हेही एक गोष्ट बघू शकतात. जाताना एक इंडियन रेस्टॉरंट स्पॉट केलं जिथे खूप सारे इंडियन फ्लॅग लावलेले होते. सो तेही बघायला फार अमेझिंग वाटलं. अँड नाव वी आर हेडिंग बॅक होम. आणि घरी जाताना आम्ही ज्या ट्रेनमध्ये बसलो आत्ता तरी त्या ट्रेनमध्ये कोणीही आलेलं नव्हतं. सो आय थॉट ऑफ गिविंग यू अ क्विक ट्रेन टूर की किती छान अमेझिंग ट्रेन्स आहेत तिथल्या. सो डबल डेकर ट्रेन आणि सगळ्या सोयीसुविधा होत्या त्याच्यामध्ये. रेस्टॉरंटपासून तर सगळंच होतं. त्याचबरोबर इथे असलेले टॉयलेटसुद्धा फारच स्वच्छ होते. दॅट इज इट फॉर द व्हिडिओ. कसं वाटलं तुम्हाला डे 3 ऑफ स्वित्झर्लंड नक्की कळवा. आणि तुम्ही डे 1 आणि डे 2 बघितला नसेल तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन बिलो. तो क्लिक करा आणि बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू नमस्ते इंग्लंड.